जेव्हा एखाद्या अनोळखी क्षणात आपल्याला कोणीतरी आपलेसं वाटायला लागतं, तेव्हा त्या नात्याला नाव लागत नाही, पण हळूहळू ते नातं आयुष्य सुंदर बनवते. ही कथा आहे जीवा आणि रुधिरच्या प्रेमाच्या त्या हळव्या क्षणांची, जे हृदयाला स्पर्शून जातात. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या या खास प्रवासाची. भाग 14. गालावर गुलालाची उधळण, मिटलेले डोळे, थरथरणारे ओठ आणि कानात सतत वाजणारे आय लव्ह यू. जीवा स्तब्ध उभी होती. दिया लोक जाताच पळत येऊन जीवाला बिलगली आणि जोरजोरात रडू लागली. तिच्या आवाजाने जीवा भानावर आली. तिने दियाच्या भोवती मिठी घट्ट केली. तिच्या डोक्यावर हात फिरवत ती दियाला शांत करत होती. काही वेळाने दिया शांत झाली. थँक्यू ताई, तू नसतीस तर माहीत नाही काय झालं असतं, नाकवर ओढून दिया म्हणाली. जीवाने तिच्यावर नजर रोखली. वाट का पाहायची पण कोणी येऊन आपली मदत करण्याची? तू सामना करू शकली असती ह्या परिस्थितीसोबत, पण तू घाबरून पहिले शस्त्र टाकून दिले. अशा प्रसंगात सापडल्यावर नेहमी आधी बुद्धीचा वापर करायचा. त्याला थोडी सेल्फ डिफेन्सची जोड मिळाली की तू सहज त्यांच्या तावडीतून सुटू शकली असतीस. आज मी होते तुला वाचवायला, पण कायम नसेल. मुळात आपण का दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं? तुलाच स्वतःचे रक्षण करता यायला हवे. मला तर मुळीच आवडले नाही तुझे आजचे वागणे. मी चिडले आहे त्यासाठी तुझ्यावर. जीवा. सॉरी ना ताई, मान खाली घालून दिया हळूच म्हणाली. आत्ताही तिचे मुसमुसणे चालूच होते. रडणं थांबव बरं, आधी जरा स्ट्रॉंग हो. मी काय म्हणते, आपण आधी इथून निघायला हवं. बाकी गप्पा उद्या मारू. खूप उशीर झाला आहे. एवढ्या रात्री असं गप्पा नको मारायला. इथे एवढी भयान शांतता आहे ना की मलाच माझा आवाज ऐकू येत आहे. चल, मी तुला तुझ्या घरी सोडते आणि माझ्या घरी जायला निघते, म्हणत जीवा पुढे चालू लागली. दिया तिला रस्ता सांगू लागली. तू किती भारी फायटिंग करतेस ताई, कमाल. मी तर पाहतच राहिले तुझा ॲटिट्यूड, ते मूव्स. कुठून शिकली ग तू? दियाने उत्साहात विचारले. माझ्या बिझनेसचा पसारा वाढला, परिणामी रात्री घरी यायला उशीर होऊ लागला. मी खूप प्रयत्न करायचे की लवकरात लवकर कामे संपवून घरी पोहोचायचा, पण जमायचे नाही. आपल्या देशात 10 नंतर कुठेही बाहेर भटकणे मुलींसाठी किती धोकादायक आहे हे तर माहीत असेल तुला. म्हणलं मग रिस्क का घ्या. वेळात वेळ काढून मार्शल आर्ट्सचे क्लास लावले आणि स्वतःला मजबूत केले. कधी जर चुकून माझ्यावर हल्ला झाला किंवा कोणी अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला तर स्वतःला वाचवता यावे आणि त्या परिस्थितीतून सुखरूप बाहेर पडावे, यासाठीच क्लास लावला होता मी. पण अधूनमधून दुसऱ्यांच्या मदतीसाठी सुद्धा त्याचा असा फायदा होतो. आता मी निर्धास्तपणे कुठेही कितीही वेळ जाऊ शकते. जीवा उत्तरली. खरंच भारी यार, प्रत्येक मुलीने तुझ्यासारखे व्हायला हवे. दिया कौतुकाने म्हणाली. आपण सुरुवात तुझ्यापासून करू. तूही जॉईन कर क्लास, निदान स्वसंरक्षणासाठी तरी. मी एक ॲड्रेस पाठवते तुला, तिथे फुकट शिकवतात, तेही आपल्या वेळेनुसार. उद्याच जाऊन नोंदणी कर. जीवाने सल्ला दिला. हो करेन, हे माझं घर, ये ना आत. दिया. पुन्हा कधीतरी. आता मी जाते, आधीच खूप उशीर झाला आहे. हातातील घड्याळ पाहत जीवा म्हणाली. ओके, दियाने म्हणत दरवाजा ठोठावला. तिच्या बाबांनी येऊन दरवाजा उघडला. ते जागेच होते. अगं दियू, किती वेळ झाला, मी कधीपासून वाट पाहत होतो तुझी, ते काळजीने म्हणाले. सॉरी बाबा, पुन्हा उशीर होणार नाही, 1 मिनिट हा, म्हणत ती मागे वळाली. मगाशी जिथे जीवा थांबली होती तिथे तिने पाहिले तर जीवा आता नव्हती. दिया गालात हसली आणि आत निघून गेली. तिने दरवाजा लावून घेतला. तिने तिच्या वडिलांना पूर्ण वृत्तांत सांगितला तसे ते काळजीत पडले. पण पिंट्या पुन्हा असा वागणार नाही याची तिला खात्री होती. तेच तिने त्यांना समजावले. फ्रेश होऊन ती झोपी गेली. इकडे जीवा गाडीत येऊन बसली. गाडी सुरू करून ती तिच्या घराच्या दिशेने वळाली. दियाच्या घरापासून जवळच होते तिचे घर, अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर.
मनात अजूनही दियाचे विचार फिरत होते. त्याच विचारात ती घरी पोहोचली. तिच्या जवळच्या चावीने तिने दरवाजा उघडला आणि घरात आली. ती थेट तिच्या खोलीत गेली. फ्रेश होत असताना तिला रुधीरची आठवण झाली. मिस्टर फ्लर्टीला मेसेज करायचे राहून गेले. कपाळावर हात मारत ती म्हणाली. पटापट कपडे बदलून ती बाहेर आली. तिने फोन घेतला आणि त्याला मेसेज केला. सॉरी, मी तुला मेसेज करायला विसरले. अर्धा तास झाला मला घरी येऊन. तो तिच्याच मेसेजची वाट पाहत होता जणू. त्याने तिचा मेसेज वाचून चटकन रिप्लाय दिला. इट्स ओके. इतका वेळ का जागी आहेस? माझा विचार करत आहेस का? तरीच मला इतक्या उचक्या लागत आहेत. तुझी इच्छा असेल तर मी लगेच येतो तुला भेटायला. म्हणजे तू मला मन भरून पाहू शकशील अशी माझी आठवण नाही काढत बसणार. या मेसेजसोबत एक इमोजीही पाठवला होता त्याने, डोळा मारत असल्याचा. थक्क झाली जीवा त्याचा मेसेज वाचून. तू हातात मोबाईल घेऊन बसला होतास का? लगेच रिप्लाय केलास ते. जीवा, स्मार्ट गर्ल. एवढे रोमॅन्टिक बोलत आहे मी आणि मॅडम बरोबर विषय बदलत आहेत. पण मीही रुधीर आहे. इतक्यात हार मानणार नाही, रुधीर स्वतःशी म्हणाला. त्याने पटापट टाईप करायला घेतला मेसेज. जीवा खूपच उत्सुक होती त्याचा मेसेज वाचायला. तिच्याही नकळत तो काय रिप्लाय देतो हे तिला पाहायचे होते. टायपिंग दिसत होते खूप वेळापासून. तशी ती आणखी अधीर होऊ लागली. किती वेळेचा टाईप करतोय हा? अरे बाबा, लवकर रिप्लाय कर. ती वैतागून पुटपुटली. तिचे तिलाच कळत नव्हते की ती अशी का वागत आहे. त्याचा मेसेज येताच ती खुश होऊन वाचू लागली. मी वाट पाहत होतो तुझ्या मेसेजची. आजपर्यंत मला माहीत नव्हतं की कोणाची वाट पाहणे सुद्धा एवढे हवेहवेसे आणि सुखकर वाटू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी तुझी वाट पाहत होतो. यातच सगळं आलं. तूही तर आठवण काढत होतीस माझी. मेसेजच्या पुढे त्याने खूप सारे हार्टवाले इमोजी पाठवले होते. जीवाच्या गालावर गुलाब उमलले आणि हृदयाची धडधड कैकपटीने वाढली. कित्येक वेळा तिने त्याचा मेसेज वाचला असेल. मग येऊ का मी तुला भेटायला? आत्ता तुझा चेहरा जो माझ्या विचाराने ब्लश करत आहे तो पाहायची माझी खूप इच्छा झाली आहे. असं वाटतं की तुला माझ्याजवळच ठेवून घ्यावे. तुला समोर बसवून तासनतास तुझा साजिरा चेहरा पाहत राहावा. हे स्वप्न कधी पूर्ण होईल? तिने चमकून आजूबाजूला पाहिले. तिची नजर आरशातल्या तिच्या प्रतिबिंबावर गेली. तो म्हणाल्याप्रमाणे ती खरंच ब्लश करत होती. तिने आपल्या गुलाबी झालेल्या गालावर हात ठेवला. ह्याला कसे समजले की मी ब्लश करत आहे? मुळात त्याचा मेसेज वाचून मी का लाजत आहे? ओ गॉड, या मिस्टर फ्लर्टीचा स्वभाव माझ्यावर जादू करायला लागला आहे. असेच होत राहिले तर मी स्वतःला रोखू शकणार नाही त्याच्या प्रेमात पडण्यापासून. नो नो जीवू, वेळीच स्वतःला सावर आणि दूर राहा त्याच्यापासून. जीवाने स्वतःला बजावले. काही गरज नाही मला भेटायला येण्याची आणि तुझा मेसेज वाचून मी का ब्लश करू? हे बघ मिस्टर फ्लर्ट, तुझा हा फ्लर्ट माझ्यावर काम करणार नाही. उगाच स्वप्नांचे मनोरे बांधू नकोस. हे सत्यात उतरणार नाही. तुलाच त्रास होईल त्याचा पुढे जाऊन. तू फक्त माझा मित्र आहेस. तुला माझी काळजी वाटत असेल म्हणून मी तुला मेसेज करून कळवले, तर तू डायरेक्ट फ्लर्ट करू लागला आहेस माझ्यासोबत. मला हे मुळीच आवडले नाही. पुन्हा असले मेसेज मला करायचे नाहीत. गुड नाईट. तिने भला मोठा मेसेज टाकला त्याला, त्यासोबतच चिडके इमोजीही. रागात तिने मोबाईलचे नेट बंद केले. खरं तर तिला राग स्वतःवर आला होता. ठरवूनही तिला रुधीरवर चिडता येत नव्हते. यामुळेच ती स्वतःवर चिडली होती. त्याची आपल्यावर मोहिनी पडत आहे हे तिला आतून जाणवत होते. आता ती शक्य तितके त्याच्यापासून लांब राहणार होती. त्याला ती मुळीच रिप्लाय देणार नव्हती. पण हे खरंच शक्य होतं का? तेही रुधीर बाबू असताना. रुधीर तिचा मेसेज वाचून गालातच हसला. तुला माझ्यापासून जेवढं लांब पळायचे तेवढं पळ,
पण तुला तर माझ्या जवळच यायचं आहे. गुड नाईट शोना. आय लव्ह यू. आय मिस यू अ लॉट. लवकरच भेटू शोना. स्वतःशी म्हणत त्याने तिच्या व्हॉट्सअपच्या डीपीवर ओठ टेकवले. उशीला घट्ट कवटाळून तो झोपी गेला. प्रेमात जेव्हा आपली भावना शब्दातून ओसंडून वाहू लागते तेव्हाच आपल्याला कळतं की आपण खरंच कोणाच्या तरी खूप जवळ गेलो आहोत. जीवा आणि रुधिरचं नातंही हळूहळू त्या वळणावर पोहोचतंय जिथे प्रत्येक मेसेज मागे असतो एक अडवलेला श्वास आणि प्रत्येक शांततेमागे असतो एक अधीर स्पर्श. तुमचं प्रेम या कथेसोबत उमलतंय का? तर मग आवर्जून लाईक करा. कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा. आणि हो, अशाच हृदयस्पर्शी गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया कॉफी पार्टनरच्या पुढच्या भागात. तोपर्यंत प्रेम करत राहा. धन्यवाद.